नमस्कार मित्रांनो, आज आपण दादरा नगर हवेलीमधील खेरडी ग्रामपंचायत या ग्रामपंचायत क्षेत्रातील 23-24 आणि या दिवशी जो पाऊस आलेला, या पावसात खूप मोठा नदीला पूर आला आणि या पुरात काही कांचे 7 ते 8 जणांचे घरं पूर्ण पावसाने या पुराने वाहून नेलेले आहेत। तसंच एक आपल्यासमोर आहेत एक परिवार त्यांच्या मुलाबाळासह ते या घरामध्ये राहत होते आणि या घरातून त्यांच्या वडिलांचं घर वेगळं आणि त्यांच्या जे नवीन संसार चालू होता त्यांचा, आणि या नवीन संसारात त्यांनी गेल्या वर्षी हे घर बांधलेलं त्यांनी, आणि या घराला त्यांनी आपण बघू शकता की इथं ब्लॉक वगैरे आणि ब्लॉक पूर्ण त्या पाण्यात वाहून गेलेले आहेत, त्या पुरात वाहून गेले। त्याच्यानंतर आपण बघू शकता की त्यांनी जो धक्का बांधलेला होता सिमेंटचा, आणि या सिमेंटच्या धक्कामध्ये त्यांना पूर्ण गेलेले आहेत। आपण बघू शकता की आत पण त्यांनी जे त्यांचे साहित्य होते, जीवनावश्यक साहित्य जे होते, कपडे, खाण्यापिण्याचे वस्तू आणि त्यांचे सगळं होतं, त्याच्यात जे सरकारी डॉक्युमेंट्स होते, राशन कार्ड, आधार कार्ड, हे सगळं होतं। आणि आपण बघू शकता की तिथं ते पूर्ण पाण्याने वाहून नेलेले आहेत। आता या घरात जी महिला राहते ते आपण त्यांच्याशी आपण बातचीत करूया की कसा झालं ते। ताई, कधी हे झालं आणि कसं झालं ते? पाऊस कधी आलेला? परवाच्या दिवशी 22ला। मग जेव्हा पाऊस आला, नदीला पूर आलेला, तेव्हा तुम्ही घरात होते की बाहेर गेलेला आहे? तर घरात होते, मग पडलं। मग या घरात तुम्ही किती जण राहतात? 3। कोण कोण? पोसे, मी न माझा घरवाला। मग हा मुलगा तुमचा एकटाच आहे? एकूच। मग तुम्ही यांना घेऊन पळाले तुम्ही? मग आता तुमच्या घरात, आता आपण बघितलं तर तुमच्या घरात खाण्यापिण्याची वस्तू काहीच नाहीत, मग तुम्हाला खायला प्यायला कोण आणून देतं? खायला प्यायला कोण आता आणून देईल? मग आज कोणी ग्रामपंचायतने वगैरे असं काही मदत केली? ग्रामपंचायत वाल्यांनी दिलं जेवायला? एकच टाइम दिलं? मग आता तुम्हाला आता सध्या उद्या, आज ग्रामपंचायतने एकच दिवशी दिला, उद्या परवा, आता तुम्हाला कम से कम 8 ते 10 दिवस आता तुम्हाला लागणारच आहेत। मग काय करणार? तुमची काय मागणी काय आहे तुमची? आमची मागणी तर आता काय आहे, तर काय पाहिजे सध्याला मग घरकुल वगैरे काय तुम्हाला भेटला? हे घरकुल भेटलेलं काय तुम्ही स्वतःचे पैसे स्वतःने बांधलेलं? तर आपण इथं बघू शकता की स्वतःच्या खर्चातून हे घर त्यांनी बांधलेलं, आणि आपला संसार हा या घरात थाटामाटाने चालू असताना परवाच्या दिवशी जो पूर आला, या पुरामध्ये त्यांचे सगळं साहित्य, जीवनावश्यक साहित्य, ते सगळं वाहून नेलेलं आहे। आपण बघू शकता की इथं इटा वगैरे सगळे पडलेले आहेत, आणि पूर्ण आपल्या घरचे जे सामान आहेत, थोडंसं त्यांनी जे वाचवलेलं होतं त्यांनी वरती ठेवलेलं आहेत, आणि ते लाकडाच्या सहाय्याने त्यांनी वरती ठेवलेले आहेत। ते पण आता सध्या त्यांची शेती वगैरे आहे, आणि आपण त्या शेतीविषयी त्यांना विचारून घेऊया की ताई, आपल्याकडे शेती आहे का नाही? शेती तर आहे ना। मग भात वगैरे पेरणी केलेली? ती पेरली पण आखी धुवून नेली। मग ते बियारण वगैरे तुम्ही कितीला महाग आणलेलं, विकत आणलेलं काय घरात? विकत आणलं, 2000च्या विकत आणलेलं आहे। मग आता जे भात होतं ते सगळं वाहून नेलेलं आहे। आता तुम्ही शेतात काय लागवड काय करणार? आता काहीच नाही। मग आता तुम्ही काय सरकारकडे काय मागणी कराल की आता आपल्याकडे त्यांचे हे सासरा आहेत ना, सासराला विचारू की काका, तुम्ही आता जे भात आणलेलं ते सगळं पाण्यात वाहून नेलेलं आहे, मग आता तुम्ही काय करणार? भात शेतात काय लावणार? बचलात नाही ते काय लावशील? काही नाही। मग आता तुम्ही काय सरकारकडे काय मागणी कराल? मागणी तर करायला लागेल ना। मग तुमच्या घरात आता खाण्यापिण्याचे सगळं साहित्य नेलेलं आहे, मग आता खाण्यापिण्यासाठी तुम्ही आता कसा काय तुमचा गुजारा कराल? तर तेच आहे ना, काय करू ना काय। काका, तुम्ही त्यांचे सासरा आहेत, तुमचं घर वेगळं आहे, मग तुमच्या घराची पण अशीच कंडिशन आहे? जवळ नाही, बघा नाही, इकडून आहे सगळं वाहून वाहिलेत ना। तर आपण बघू शकता, जर त्यांच्या मुलाच्या घरी वाहून नेलेलं आहेत, आणि मुलगा एक वडिलांच्या आधारावर असतो, आणि वडील मुलाच्या आधारावर असताना आपण हे एक चित्र बघत आहात की सध्याची परिस्थिती अशी आहे की मुलगा वडिलांना मदत करू नाही शकत आहे, आणि वडील मुलाला मदत करू शकत नाहीत। अशी ही परिस्थिती असताना आपण बघू शकतो डोळ्याने, सहसा या सरकारने यांच्याकडे लक्ष देऊन आणि त्यांना तात्काळ मदत करण्यात यावी। त्यांच्याकडे एक छोटासा बाळ आहे, आणि त्या बाळाला खाण्यापिण्याची साहित्य पोहोचावी अशी आमची विनंती आहे। न्यूज इंडिया 9 संदीप थोरात।